नमस्कार विद्यार्थी मित्र हो, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप त्यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर हा तिसरा टॉपिक आपण चालू केलेला आहे. पाठीमागच्या तासामध्ये आपण न्यू रेशो आणि सॅक्रिफाइस रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघितलेले आहे. आजच्या तासामध्ये आपण मीनिंग ऑफ गुडविल आणि मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बघणार आहोत. म्हणजे गुडविल म्हणजे काय आणि गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या बघणार आहोत. तर फर्स्ट मीनिंग ऑफ गुडविल बघूयात. गुडविल म्हणजे काय तर मीनिंग ऑफ गुडविल. आता गुडविल इज द बेनिफिट, नेम, फेम, reputation, image of a business which ultimately helps the business to earn more profits. म्हणजे गुडविल म्हणजे काय तर बिझनेसचं नेम आहे, फेम आहे, रेप्युटेशन म्हणजे नावलौकिक आहे, इमेज म्हणजे प्रतिमा आहे आणि ज्यामुळे काय होतं विच अल्टिमेटली म्हणजे अंतिमता त्याची मदत कशासाठी होते तर टू अर्न मोर प्रॉफिट्स. म्हणजे गुडविल मुळे काय होतं की तुमच्या बिझनेसला अधिक नफा मिळवणं शक्य होतं. गुडविल इज रेप्युटेशन ऑफ द बिझनेस व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे गुडविल काय आहे बिझनेसचं रेप्युटेशन आहे ज्याचं मूल्यांकन पैशामध्ये केलं जातं. गुडविल इज अन इंटेंजिबल असेट. गुडविल कसली असेट आहे इंटेंजिबल असेट आहे. तर गुडविल इज बिकॉज ऑफ ऑनेस्टी, बिझनेस इथिक्स and hard work done by all partners in the past years. म्हणजे गुडविल जे आहे ते कसं तयार होतं. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा आहे, बिझनेस इथिक्स म्हणजे व्यवसायाची जी नीतिमूल्य आहे, नैतिकता आहे ती आहे आणि पार्टनर्सने जे काही कष्ट केलेले आहेत पास्ट इयर्स मध्ये त्याच्यामुळे काय तयार होतं गुडविल तयार होतं. गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्स. म्हणजे गुडविलचं जे कॅल्क्युलेशन आहे ते पास्ट परफॉर्मन्सच्या बेसिसवर केलं जातं. तर आता आपण गुडविलच्या कॅल्क्युलेशनच्या मेथड्स बघूयात. तर देअर आर व्हेरियस मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. म्हणजे गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण आपल्या 12th स्टँडर्डच्या 12वीच्या सिलेबस मध्ये तुम्हाला दोन मेथड आहेत. फर्स्ट मेथड आहे कुठली तर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सेकंड मेथड कुठली आहे गुडविलचे जे व्हॅल्युएशन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यातली फर्स्ट मेथड आता आपण बघूयात ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. आता ऍव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय तर इन धिस मेथड goodwill is calculated on the average basis of the past number of years of profit. म्हणजे या मेथड मध्ये गुडविल जे आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं ऑन दी ऍव्हरेज बेसिस ऑफ द पास्ट नंबर ऑफ इयर्स ऑफ प्रॉफिट. म्हणजे पाठीमागच्या वर्षाची जे काही पाठीमागच्या वर्षाचा जो काही ऍव्हरेज प्रॉफिट आहे त्याच्या बेसिसवर गुडविल कॅल्क्युलेट केलं जातं. अँड अज्युम मीन्स गृहीत धरणे. आणि काय अज्युम केलं जातं तर दॅट द फर्म विल मेंटेन ऍव्हरेज प्रॉफिट फॉर नेक्स्ट सर्टन इयर्स ऑल्सो. आणि हा जो ऍव्हरेज प्रॉफिट आहे तो पुढच्या नेक्स्ट सर्टन इयर्स मध्ये सुद्धा असाच होईल असं काय केलं जातं अज्युम केलं जातं, गृहीत धरलं जातं. सो गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ सर्टन नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. नेक्स्ट सर्टन इयर्स मध्ये एवढाच प्रॉफिट होईल असं अज्युम केलं जातं. म्हणून गुडविल जे आहे ते कशाच्या बेसिसवर कॅल्क्युलेट केलं जातं तर सर्टन नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिटच्या बेसिसवर गुडविल काय केलं जातं कॅल्क्युलेट केलं जातं. आता ही जी आपली ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आहे या ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये गुडविल कॅल्क्युलेट करत असताना 3 स्टेप्स फॉलो केल्या जातात. म्हणजे 3 स्टेप्स विचारात घेतल्या जातात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे टोटल प्रॉफिट. म्हणजे पाठीमागची जी काही वर्ष आपण घेतलेली आहेत 4 इयर्स घेतलेले आहेत 5 इयर्स घेतलेले आहेत त्या 4 इयरचा किंवा 5 इयरचा टोटल प्रॉफिट केला जातो. आता टोटल प्रॉफिट काढत असताना प्रॉफिट ऑफ प्रिव्हियस इयर्स ऍडेड अँड सबस्ट्रॅक्ट लॉसेस इफ एनी. म्हणजे जर पाठीमागच्या वर्षांमध्ये जे प्रॉफिट आहे ते काय केले जातात ऍड केले जातात आणि लॉस जर असेल तर तो काय केला जातो लेस केला जातो, सबस्ट्रॅक्ट केला जातो आणि काय केलं जातं टोटल प्रॉफिट काढला जातो. आता ऍव्हरेज प्रॉफिट. आता ऍव्हरेज प्रॉफिट कसं आता सेकंड स्टेप मध्ये काय काढला जातो ऍव्हरेज प्रॉफिट काढला जातो. आता हा जो ऍव्हरेज प्रॉफिट आहे तो कसा काढला जातो किंवा त्याचा फॉर्म्युला काय तर ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजे जो आलेला जो टोटल प्रॉफिट आहे त्याला नंबर ऑफ इयर्स ने काय केलं जातं डिवाइड केलं जातं. समजा तुम्ही टोटल प्रॉफिट 4 इयरचा केलेला आहे तर नंबर ऑफ इयर झाले किती 4. मग 4 ने त्याला डिवाइड करून ऍव्हरेज प्रॉफिट काढला जातो. आता जी थर्ड स्टेप आहे या थर्ड स्टेप मध्ये काय केलं जातं गुडविल काढलं जातं. आता गुडविल कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय तर ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. म्हणजे आलेला जो ऍव्हरेज प्रॉफिट आहे
त्याला नंबर ऑफ इयर्स परचेस न मल्टिप्लाय केलं की काय येणार आहे, गुडविल येणार. आता ही जी आपली ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आहे, या ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार कसं गुडविल कॅल्क्युलेट करायचं त्याचं आता आपण एक एक्झाम्पलच घेऊयात. मग बघूयात. मग एक्झाम्पल काय बघा. प्रॉफिट्स अँड लॉसेस ऑफ दी पास्ट 4 इयर्स आर ॲज फॉलोज. पास्ट 4 इयरचा प्रॉफिट अँड लॉसेस आपल्याला दिलेला आहे. कॅल्क्युलेट गुडविल फॉर 2 नंबर ऑफ इयर्स परचेस. आणि गुडविल जे आहे ते कॅल्क्युलेट करायचंय फॉर 2 नंबर ऑफ इयर्स परचेस. म्हणजे नंबर ऑफ इयर्स परचेस किती आहे त्या एक्झाम्पल मध्ये 2 आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, गुडविल काढायचं आहे. तर स्टेप नंबर 1 मध्ये काय करतो आपण, तर टोटल प्रॉफिट काढतो. फर्स्ट काय करतो, टोटल प्रॉफिट काढतो. हा जो टोटल प्रॉफिट आहे तो कसा काढायचा, बाय ऍडिंग प्रॉफिट्स ऑफ प्रिव्हियस इयर्स अँड सबस्ट्रॅक्ट लॉसेस इफ एनी. म्हणजे प्रॉफिट्स काय करायचे, ऍड करायचे, आणि लॉस जर असेल तर तो करायचा काय, लेस. मग आता 2016 चा प्रॉफिट किती आहे आपल्याला, 1,20,000. परत 17 चा किती आहे, 80,000, तो ऍड करूयात. परत 18 चा काय, 20,000 लॉस आहे. लॉस आहे म्हणून करणार काय आपण, लेस. आणि 2019 चा 60,000 प्रॉफिट आहे, तो काय करूयात, ऍड करूयात. मग 1,20,000 प्लस 80,000 मायनस 20,000 आणि प्लस 60,000 केलं तर टोटल प्रॉफिट आला किती आपला, 2,40,000. आता फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केला, टोटल प्रॉफिट काढला. टोटल प्रॉफिट किती आला आपला, टोटल प्रॉफिट 2,40,000. सेकंड स्टेप मध्ये काय करतो आपण, ऍव्हरेज प्रॉफिट काढतो. ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा फॉर्म्युला काय, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट किती आला आपला, 2,40,000 आला. आणि नंबर ऑफ इयर्स किती आहेत, किती वर्षाचा हा प्रॉफिट आहे, 1 2 3 4. 4 इयरचा आपण प्रॉफिट किंवा लॉस घेतलेला आहे. मग 4 ने डिवाइड केलं. मग 2,40,000 ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येते, 60,000 येते. किती आलं, 60,000. म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट जो आहे तो आपला आला किती, 60,000. ऍव्हरेज प्रॉफिट 60,000. आता ऍव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर थर्ड स्टेप मध्ये काय करतो आपण, गुडविल काढतो. आता मग गुडविलचा फॉर्म्युला काय, तर ऍव्हरेज प्रॉफिट इनटू काय, नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस. आता ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे किती आपला, 60,000 आलेला. ऍव्हरेज प्रॉफिट आला किती, 60,000. आणि नंबर ऑफ इयर्स परचेस जी आहे ती किती दिलेली आहेत आपल्याला एक्झाम्पल मध्ये, कॅल्क्युलेट गुडविल फॉर 2 नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ परचेस किती दिलेले आहेत, 2. मग 60,000 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आले किती, 1,20,000. म्हणजे गुडविल जे आहे, गुडविल ची आपली अमाऊंट आहे ती किती आली, 1,20,000. गुडविलची आपली अमाऊंट आली किती, 1,20,000 आली. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये गुडविल काढत असताना आपल्याला 3 स्टेप्स विचारात घ्यावे लागतात. फर्स्ट काढावा लागतो टोटल प्रॉफिट, सेकंड ऍव्हरेज प्रॉफिट, आणि थर्ड गुडविल. तर हे जे ऍव्हरेज प्रॉफिट आणि हे जे हा जो गुडविलचा फॉर्म्युला आहे ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला सुद्धा विचारले जाऊ शकतील. आता आपण गुडविल कॅल्क्युलेट करण्याची दुसरी जी मेथड आहे, सुपर प्रॉफिट मेथड, ती बघूया. सुपर प्रॉफिट मेथड म्हणजे काय, तर सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड अबाव नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे नॉर्मल प्रॉफिट पेक्षा आपण जो काही एक्स्ट्रा प्रॉफिट मिळवतो, जो ज्यादा प्रॉफिट मिळवतो, त्याला काय म्हणायचं, सुपर प्रॉफिट म्हणायचं. इफ फर्म अर्न्स एक्स्ट्रा प्रॉफिट दॅन द नॉर्मल स्टँडर्ड प्रॉफिट, धिस इज बिकॉज ऑफ रेप्युटेशन ऑफ फर्म. म्हणजे आपण जर एक्स्ट्रा प्रॉफिट, नॉर्मल स्टँडर्ड प्रॉफिट जो आहे त्याच्यापेक्षा आपण जर ज्यादा प्रॉफिट मिळवत असू तर ते कशामुळं, तर बिकॉज ऑफ रेप्युटेशन ऑफ फर्म. पार्टनरशिप फर्मचं जे काही रेप्युटेशन आहे त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा प्रॉफिट मिळवतो. एक्स्ट्रा प्रॉफिट मिळवतो म्हणजेच काय मिळवतो, सुपर प्रॉफिट मिळवतो. सो सुपर प्रॉफिट इज बेस्ट फॉर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. म्हणून सुपर प्रॉफिट जो आहे तो गुडविल कॅल्क्युलेट करत असताना काय मानला जातो, बेस मानला जातो. आता नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज कन्सिडर्ड टू कॅल्क्युलेट नॉर्मल प्रॉफिट ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड वर नॉर्मल प्रॉफिट करण्यासाठी काय विचारात घेतला जातो, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न विचारात घेतला जातो. इफ द फर्म अर्न्स एक्सेस दॅन द नॉर्मल प्रॉफिट, इट इज सुपर प्रॉफिट. म्हणजे पार्टनरशिप फर्मनं नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जर जास्त प्रॉफिट मिळवला तर त्याला काय म्हणायचं, सुपर प्रॉफिट म्हणायचं. आणि सुपर प्रॉफिट काय आहे, बेस आहे कॅल्क्युलेशन साठी.
तर कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय द फर्म टू रन द बिझनेस ऍक्टिव्हिटीज, म्हणजे बिझनेसच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रन करण्यासाठी पार्टनरशिप फर्म कडून किती कॅपिटल वापरलं जाते त्याची अमाऊंट म्हणजे काय, कॅपिटल एम्प्लॉयड. किंवा थोडक्यात तेच कसं सांगता येईल, फिक्स्ड असेट्स अदर दॅन गुडविल प्लस करंट असेट आणि मायनस करंट लायबिलिटी. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, इट इज द प्रॉफिट एक्सपेक्टेड बाय द इन्व्हेस्टर ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड वर जे काही इन्व्हेस्टर आहेत ते किती रेट ऑफ रिटर्न एक्सपेक्ट करतात, म्हणजे किती प्रमाणात किती टक्क्यांनी प्रॉफिटची अपेक्षा करतात, ते म्हणजे काय, तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता ही जी तुमच्या लक्षात आलं का, सुपर प्रॉफिट मेथड मध्ये गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी बेस काय धरला जातो, सुपर प्रॉफिट धरला जातो. आता या मेथड नुसार गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचं एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे तुम्हाला या मेथडमध्ये गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत ते लक्षात येईल. एक्झाम्पल काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युझिंग सुपर प्रॉफिट मेथड. म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड वापरून आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं आहे. आपल्याला इयर आणि अमाऊंट दिलेले आहेत, कॅपिटल एम्प्लॉयडची अमाऊंट दिलेली आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे आणि गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट सांगितलेलं आहे. मग सुपर प्रॉफिट मेथड मध्ये गुडविल कॅल्क्युलेट करत असताना फर्स्ट स्टेप काय, तर ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. फर्स्ट स्टेप काय, ॲव्हरेज प्रॉफिट. जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे तो कसा काढायचा, तर ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट आपल्याला किती वर्षाचं दिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस 5 yearचे दिलेले आहेत. 2014चा आपल्याला 80,000 प्रॉफिट दिलेला आहे, 80,000 प्रॉफिट. 15चा 95,000 प्रॉफिटच दिलेला आहे, ऍड करायचा. 2016चा 1,10,000 प्रॉफिटच दिलेला आहे. 2017चा 40,000 काय दिलेला आहे, लॉस दिलेला आहे. लॉस असेल तर तो करणार काय आपण, लेस. आणि 2018चा काय दिलेला आहे, प्रॉफिट दिलेला आहे किती, 85,000. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स किती वर्षाचा आहे, 1 2 3 4 आणि 5 इयर्सचा आहे हा. मग हा जो सगळा प्रॉफिट आणि लॉस ऍडलेस केल्यानंतर टोटल प्रॉफिट आला किती, 3,30,000 आणि डिवायडेड बाय 5. मग 3,30,000 ला 5 ने जर डिवाइड केले तर किती येते, 5 6 30, 5 6 30, 5 0 0, 5 0 0, किती आलं, 66,000. काय आला, ऍव्हरेज प्रॉफिट आला. ऍव्हरेज प्रॉफिट फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय काढला, ऍव्हरेज प्रॉफिट काढला. आता ऍव्हरेज प्रॉफिट फर्स्ट स्टेप मध्ये काढला, त्याची सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेप मध्ये काय काढायचं असतं, नॉर्मल प्रॉफिट काढायचं असतं. आता हा जो नॉर्मल प्रॉफिट आहे, नॉर्मल प्रॉफिट काढायचा फॉर्म्युला काय, तर नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इनटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, त्यालाच NRR म्हणतात, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता तुमचा जो कॅपिटल एम्प्लॉयड आहे तो किती आहे, 3,50,000 आहे आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे आपला, 12%. 12% म्हणजे 12/100, म्हणजे 3,50,000 इंटू 12/100 केलं तर किती येते, ह्या 2 0 ला हे 2 0 कॅन्सल झाली. 3,500 इंटू 12 केले तर नॉर्मल प्रॉफिट किती आला, 42,000 आला. नॉर्मल प्रॉफिट आपला 42,000 आला. बघा, फर्स्ट स्टेप मध्ये आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढला, सेकंड स्टेप मध्ये नॉर्मल प्रॉफिट काढला. आता थर्ड स्टेप मध्ये काय काढायचं, सुपर प्रॉफिट काढायचा. आता सुपर प्रॉफिट काढायचा फॉर्म्युला काय, तर ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आता आपल्या या एक्झाम्पल मध्ये आपला जो ऍव्हरेज प्रॉफिट आहे तो किती आलेला आहे, 66,000 आलेला आहे. आणि जो नॉर्मल प्रॉफिट आहे तो किती आहे, 42,000 आहे. मग 66,000 मायनस 42,000 केले तर किती येत आहे, 24,000 आला. हा 24,000 काय आला, आपला सुपर प्रॉफिट आला. सुपर प्रॉफिट आल्यानंतर आपली फोर्थ स्टेप काय, तर गुडविल कॅल्क्युलेट करायचं. मग गुडविल कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, तर गुडविल इज इक्वल टू सुपर
सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. आपला या एक्झाम्पल मध्ये सुपर प्रॉफिट आला किती 24,000 आला. आता नंबर ऑफ इयर्स परचेस किती आहेत. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट म्हणजे किती आहे 2. 24,000 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर किती आलं 48,000. हे काय आलं आपलं गुडविल आलं. या एक्झाम्पल मध्ये तुमचं गुडविलचं व्हॅल्युएशन झालं किती 48,000 झालं. बघा सुपर प्रॉफिट मेथड मध्ये गुडविल कॅल्क्युलेट करत असताना फर्स्ट स्टेप कुठली ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा. सेकंड स्टेप कुठली नॉर्मल प्रॉफिट. थर्ड स्टेप सुपर प्रॉफिट आणि फोर्थ गुडविल. आता हे ॲव्हरेज प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट आणि गुडविल याचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. तर आजच्या तासामध्ये आपण मीनिंग ऑफ गुडविल, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड या गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या 2 पद्धती बघितल्या आणि त्याची एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. पुढच्या तासामध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविल बघणार आहोत. हे जे आपले अकाउंटचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला जर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, इथे मी थांबते. थँक्यू.